कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नुकतीच एक बातमी कानावरती आलेली आहे. सगळ्या प्रसारमाध्यमांमधून या गोष्टीची चर्चा होत आहे. याचं कारण म्हणजे चिन्नास्वामी स्टेडियम आणि नुकताच झालेला RCBचा विजय. हा जो विजय आहे हा साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये असंख्य चाहत्यांची गर्दी लोटलेली आहे. या कारणासाठी आता ही जी मॅच होणार होती पंजाब किंग 11 पंजाब वर्सेस RCB, कालपर्यंत संपूर्ण IPLचा जे माहोल आहे हा वेगळ्या पद्धतीने होता. प्रत्येक जण रॉयल चॅलेंजर्स वर्सेस किंग 11 पंजाब या दोन मॅचेसचे जे वेगवेगळे समर्थक होते हे आपापल्या बाजूने तर्कवितर्क लावत होते. कुठला संघ मॅच जिंकणार याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता होती. आपल्या भारत देशामध्ये क्रिकेटचं वेड किंवा क्रिकेटचं प्रेम, इतकं प्रेम जगामध्ये कुठल्याही देशामध्ये दिसून येत नाही. त्याच्यामुळे जर का कोणत्याही स्वरूपाची मॅच असेल, मग ती गल्लीबोळातली जरी मॅच असेल तर त्या मॅचची देखील चर्चा त्या स्थानिक भागामध्ये तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. आता IPLची फायनल आणि ही फायनल खेळवली जात असताना जो चाहत्यांचा उत्साह आहे हा उत्साह देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्याच्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स याचं जे नेतृत्व आहे हा विराट कोहली करत असल्यामुळे विराट कोहलीचे समर्थक देखील संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्याच्यामुळे चाहत्यांचा उत्साह अत्यंत शिगेला पोहोचलेला होता. जणू काही आपल्या घरामध्येच एखादा प्रसंग घडतोय की काय अशा स्वरूपामध्ये संपूर्ण भारतवर्षामध्ये तरुणाई सकट जे आबालवृद्ध या मॅचकडे डोळे लावून बसलेले होते आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असल्याप्रमाणेच रॉयल चॅलेंजर्सचा विजय झालेला आहे आणि हा विजय साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवरती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. या सत्कार सोहळ्याला असंख्य चाहते यांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये याचं जे व्यवस्थापन होतं किंवा किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होईल किंवा किती लोक या स्टेडियममध्ये जमतील याचा अंदाज घेणं गरजेचं होतं, परंतु या कुठल्याही गोष्टीचा अंदाज घेतलेला गेलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे असंख्य गर्दी तिथे लोटलेली आहे आणि या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी मॅनेज करण्यासाठी जे पोलिसांचं संख्याबळ होतं हे त्या प्रमाणामध्ये नसल्यामुळे आता त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि या गर्दीमध्ये हौशे नवशे गवशे अशा सगळ्या स्वरूपाचे माणसं तिथे आलेली असतात. त्याच्यामुळे आता त्या ठिकाणी काही हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांचा गट देखील होता आणि त्यांनी हुल्लडबाजी करणं सुरू केलेली आहे. आता हुल्लडबाजी म्हणजे काय असतं? उगाचच्या उगाच आरोळ्या देणे, उगाचच्या उगाच धावपळ करणे, एकमेकांच्या अंगावरती काहीतरी मारणे, अशा स्वरूपामध्ये हा जी हुल्लडबाजी आहे ही हुल्लडबाजी होत असते आणि याच्यामधूनच त्या ठिकाणी या गर्दीमध्ये पळापळ सुरू झालेली आहे आणि चेंगराचेंगरी झाली आहे आणि या चेंगराचेंगरीमध्ये 17 लोक गंभीर जखमी झालेले आहेत आणि 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आता ही स्टोरी मी रेकॉर्ड करत असेपर्यंत 7 लोकांचा आकडा समोर येत आहे. हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की इंडियन प्रीमियर लीग असू दे किंवा आपल्या क्रिकेटच्या मॅच असू देत, यांचं जे अर्थकारण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण या संघांचे खंदे समर्थक, खंदे चाहते म्हणून ज्यावेळेला आपण प्रत्येक खेळाडूवर प्रेम करतो, खेळाडूंवरती आपण आपल्या संघांवरती प्रेम करतो, हे निश्चित समजून घेण्यासारखं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे वावगं नाही. परंतु ज्या ठिकाणी गर्दी असते किंवा सत्कार सोहळे असतात अशा ठिकाणी गर्दी होणार असते, या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपण जाणं गरजेचं आहे का, याचा देखील प्रत्येकाने विचार करावा. हे मी का सांगतोय तर याचं कारण म्हणजे आपापल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपली एक जबाबदारी असते. आपल्या घरामध्ये आपली बायका, मुलं असतात, आई वडील असतात. आपण नोकरी करतो, आपण बिझनेस करत असाल, काही करतो आणि त्याच्यातून आपलं अर्थार्जन होतं, आपल्याला पैसे मिळतात, आपलं घर चालतं. परंतु ज्या खेळाडूंवर आपण प्रेम करतोय हे खेळाडू, त्यांचं जे घर चालतं हे क्रिकेटच्या मॅचेसवर चालतं, त्यांचं जे नाव आहे त्याच्यावर चालतं, ते जाहिराती करतात त्याच्यावर चालतं आणि आपल्यासारखे लोक आपण मात्र आपला जो वेळ आहे हा वेळ एखाद्या कंपनीसाठी, एखाद्या संस्थेसाठी, आपल्या बिझनेससाठी देऊन आपण घरात पैसे कमवत असतो आणि जर का आपणच राहिलो नाही तर मग आपल्या मागच्या लोकांचं काय होणार किंवा आपण अपंग झालो तर आपल्या मागच्या लोकांचं काय होणार याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि आपण खंदे समर्थक म्हणून आपले जे संघ असतात हे संघ फक्त आणि फक्त पैशासाठी म्हणून त्यांचा जो खेळ असतो हा खेळ खेळत असतात. जर का एखाद्या खेळाडूला पैसे दिले गेले नाहीत, ही जी भरमसाठ रक्कम आहे, कोणाचा 20 करोडमध्ये त्याची बोली लावली जाते आणि कोणाला 10-5 करोडमध्ये देखील खरेदी केलं जातं. आता IPLच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर खरेदी केलं जाणं हा एक शब्द वापरला जातो. आजपर्यंत माणसाला कोणी खरेदी केलं आहे का? आणि खरेदी केलं तर त्या व्यक्तीला गुलाम म्हणून खरेदी केलं जातं, हे आपण सगळेजण ऐकून आहोत. परंतु
या बाबतीमध्ये IPLच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला बोली लावून खरेदी केलं जातं. आता हे खरेदी केले जाणारे क्रिकेटर हे गुलाम नाही आहेत. मग त्यांच्या बाबतीमध्ये आपण असा शब्दप्रयोग का वापरतो? बरं ठीक आहे, जे होऊन गेलंय ते आता परत आणू शकत नाही. परंतु या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांना हे सांगायचं आहे, की हे जे अर्थकारण आहे, या अर्थकारणाच्या अवतीभोवती फिरणारं संपूर्ण हे जे क्रिकेटचं जगत आहे, हे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपण गैरसमज करून घेऊ नये. याचं मी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, की आपण आपल्या कुटुंबाचा सगळ्यात पहिल्यांदा विचार करावा. आपण जो वेळ लावता, घालवता, हा वेळ आपण दुसऱ्या कामासाठी देऊ शकतो. 24 तास किंवा दिवसामधले जे 24 तास आहेत, याच्यामधले 3 तास, 4 तास आपण या मॅचेस बघण्यासाठी घालवतोय. वरती चर्चा करतोय. मित्रांमध्ये याच्यावरती गॉसिप करून वेळ घालवतोय. हाच वेळ आपण क्रिएटिव्हली कुठल्या कामामध्ये लावू शकतो याचा देखील विचार केला गेला पाहिजे. माझं अजिबात असं म्हणणं नाही आहे, की आपण आपल्या हे जे क्रिकेटर्स आहेत किंवा हे क्रिकेटचे संघ आहेत, IPLवरती प्रेम करू नये, असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. परंतु आज जी घटना घडलेली आहे, आज आपण जे बघतोय, की 7-8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 17-18 लोकं जखमी झालेले आहेत. यांच्या भविष्याचं काय? यांना हे जे IPLचं मॅनेजमेंट आहे, यांनी नुकसान भरपाई द्यावी का? कारण जर का यांना नुकसान भरपाई दिली गेली नाही, तर यांच्या घराचं काय होणार? शासन यांची जबाबदारी घेणार आहे का? तर हे जे निस्सीम चाहते आहेत, यांच्यावरती हे जे IPL क्रिकेटचं अर्थकारण चालू आहे, या सगळ्यासाठी हे जे अशा दुर्दैवी घटना असतात, या घटनांमध्ये संपूर्णपणे IPLचं जे व्यवस्थापन आहे, या व्यवस्थापनाने जबाबदारी घेतली पाहिजे, असं मला वाटतंय. या बाबतीमध्ये आपलं मत काय? ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता ही जी बातमी आहे, ही ज्या प्रकारे माध्यमांमधून आलेली होती, त्याप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये अधिक आकडा किंवा याच्यामध्ये मृतांचा जो आकडा आहे, हा कमी जास्त होऊ शकतो. याची देखील आपण दखल घ्यावी. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.